वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। मुंडक उपनिषद, अथर्ववेदीय उपनिषद याचा आपण अभ्यास करत आहोत आणि मुंडक उपनिषदातील पहिलं मुंडक खंड 2 यातील पहिल्या 7 मंत्रांचा अभ्यास आपण याआधी केला होता। फार मोठं मध्यंतर झालं आहे आणि फार मोठ्या मध्यंतरानंतर आपण आज भेटत आहोत। जे मंत्र होऊन गेले त्याचा एकदा थोडासा पुनर्विचार करू, म्हणजे येणाऱ्या मंत्रांची आणि होऊन गेलेल्या मंत्रांची काय संगती आहे, कसा हा विषय विकसित होत जातो या खंडामध्ये याचा आपल्याला थोडासा अंदाज येईल। मुंडक उपनिषदामधला हा जो दुसरा खंड आहे हा सुरू होण्याच्या आधी भगवान शंकराचार्यांनी संबंध भाष्य लिहिलं, संगती भाष्य लिहिलं, ज्यामध्ये त्यांनी पराविद्या आणि अपराविद्या, पराविद्येचा विषय मोक्ष आहे, अपराविद्येचा विषय संसार हा आहे। संसाराची 3 लक्षण आचार्यांनी सांगितले की संसार भेदरूप आहे। भेदरूप, आचार्यांनी भेद हा शब्द वापरला कारण की इथल्या प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक कर्मामध्ये कर्ता, करण, कर्म आणि कर्मफल असे भेद दिसतात। ही शास्त्रीय भाषा झाली आणि सोप्या भाषेमध्ये त्याचा अर्थ असा होतो की प्रत्येक काम, प्रत्येक कृती, प्रत्येक मनुष्य हा वेगवेगळ्या प्रकारे करतो। कर्म आणि त्याच्यामुळे मिळणारी फळं हा भोग आपल्याला या संसारामध्ये, या जगामध्ये दिसतो। तर अपराविद्येचा विषय असलेला संसार हा भेदरूप आहे, पहिली गोष्ट। नदीसारखा प्रवाह रूपाने नित्य आहे, ही दुसरी गोष्ट। आणि दुःखरूप असल्यामुळे तो सर्वथा त्याज्य आहे, ही तिसरी गोष्ट संसाराबाबत बघितली। हा अपरा म्हणजे कनिष्ठ विद्येचा विषय झाला। आणि पराविद्या, श्रेष्ठ विद्या, ही एका शाश्वत तत्वाबद्दल आहे, कायम टिकणाऱ्या तत्वाबद्दल वर्णन करणारी किंवा त्या तत्वाचा अनुभव आणून देणारी जी विद्या त्याला पराविद्या म्हणतात। अशी साधारण या खंडाची सुरुवात होते, प्रस्तावना होते जी आचार्य करतात। प्रत्यक्ष जेव्हा मंत्र सुरू होतात तेव्हा एक सुंदर प्रोग्रेशन या मंत्रांमध्ये आपल्याला बघायला मिळतं। दुसऱ्या खंडातील हे जे पहिले 3 मंत्र आहे, तद एतत् सत्यम मंत्रेषु कर्माणि कवयो वगैरे, हे पहिले 3 मंत्र आहेत। या पहिल्या 3 मंत्रांच्या समूहामध्ये श्रुतीने कर्माचा पुरस्कार केलेला आहे। संसारिक या जगामध्ये जन्माला आलेल्या सगळ्या लोकांनी कर्म केली पाहिजेत। कर्माचा जिथे जिथे कर्म हा शब्द येतो उपनिषदांच्या मध्ये तिथे मुख्यतः वैदिक कालाचा संदर्भ आहे। त्यामुळे वैदिक कालामधली कर्म
वेदविहित कर्म ज्याच्यामध्ये मुख्यतः अग्निहोत्राचा समावेश होतो, यज्ञयागाचा समावेश होतो. जुन्या आपल्या जीवन पद्धतीमध्ये यज्ञयाग करणं, अग्निहोत्र करणं हा आपल्या सगळ्या मनुष्यांच्या, विशेषतः सगळ्या गृहस्थांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. त्यामुळे पहिल्या 3 मंत्रांमध्ये सांगितलेलं आहे की अशा प्रकारे गृहस्थांनी अग्निहोत्र केलं पाहिजे, यज्ञयाग केले पाहिजे. सकाळ संध्याकाळ आहुती देऊन अग्नीला प्रज्वलित ठेवणं हे आवश्यक आहे. यथाशास्त्र यथाविधी हे अग्निहोत्र आपल्याकडे व्हावं, नियम सगळे पाळून अशा प्रकारचे यज्ञयाग व्हावेत. अशा प्रकारच्या सूचना साधारण पहिल्या 3 मंत्रांमध्ये आल्या आहेत. आपण बघितलं होतं पराशर स्मृतीचा थोडासा संदर्भ घेऊन की जुन्या वैदिक काळातले हे यज्ञयाग आणि विधी आपल्या आजच्या काळामध्ये बहुतांश कालबाह्य झालेले आहेत. त्यामुळे आपण जेव्हा या संपूर्ण मंत्रांचा विचार करतो तो वैदिक काळातले यज्ञयाग असा कर्माचा अर्थ न घेता आपल्या आजच्या जीवनाशी सुसंगत जी कर्माची प्रणाली आहे, ज्याच्यामध्ये देहकर्म, धर्मकर्म, काही अध्यात्मकर्म, व्यवसाय कर्म, अशा पद्धतीने कर्माच्या प्रणालीचा आपण आज विचार करतो. मंत्रांमध्ये जो सगळा संदर्भ आहे तो वैदिक काळातल्या कर्मांचा आहे. आपण तो थोडक्यात समजावून घेऊन आजच्या आपल्या काळामध्ये या मंत्रांचा कसा उपयोग आहे, कशा पद्धतीने आपण हा विचार आपल्या आजच्या जीवनाला लावून घेऊ शकतो, असा आपण हा अभ्यास करीत आहोत. पहिल्या 3 मंत्रांमध्ये कर्माचा पुरस्कार केला. 4थ्या आणि 5व्या मंत्रांमध्ये सांगितलं की आपल्या मर्जीप्रमाणे ही कर्म करून चालत नाही. जसं मनात आलं, जेवढं जमलं तसं करून चालत नाही. या प्रत्येक कर्मांचे काही विधी, काही नियम आहेत, नियमावली आहे. यथाशास्त्र यथाविधी सगळी आचारसंहिता पाळून ही कर्म करणं आवश्यक होतं पूर्वीच्या काळी. आजसुद्धा आपण ज्या पूजा, उपासना, व्रतवैकल्य करतो त्या प्रत्येकाचा एक विधी दिलेला आहे आणि आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं तो विधी, ते नियम पाळून ते व्रतवैकल्य, तीर्थयात्रा, पूजा, पाठ, उपासना आपण कराव्यात अशी अपेक्षा आहे. आपण करतो की नाही हा वेगळ्या चर्चेचा प्रश्न आहे. आपल्याला जमतं की नाही तसं करायला हा वेगळ्या वादाचा प्रश्न आहे. परंतु किमान अशी अपेक्षा आहे शास्त्राची आपल्याकडून की शक्य तेवढे यथाविधी ही व्रतवैकल्य, ही कर्म आपल्या हातून व्हावे. या मंत्रांचा विचार करताना आपण हेही बघितलं होतं की यथा सांगते कर्म काही घडेना. कलियुगाचे दिवस आहेत, विज्ञान युग आहे, अत्यंत गतिशील बाहेरचं जग आहे आणि अशा या जगामध्ये राहून यथाविधी अनेक व्रतवैकल्य आपण करू शकत नाही आणि त्याचं रिप्लेसमेंट म्हणून फार सुंदर नामसाधना हे एक साधन आपल्याला दिलेलं आहे. नामे स्नान संध्या केले क्रियाकर्म त्याचा भवश्रम निवारेला. नामे स्नान, नामे संध्या आणि नामे क्रियाकर्म, जे काही धार्मिक विधी, व्रतवैकल्य आपण करतो, पूजापाठ करतो, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कमी राहते, काही ना काहीतरी दोष राहतात. अशा वेळेस त्या विधींना रिप्लेसमेंट म्हणून किंवा त्या विधींमध्ये जे काही कमी राहिलेली आहे ती भरून काढण्यासाठी एक सुंदर उपाय आपल्याला कलियुगामध्ये दिलेला आहे की सांगितलं तसं योग्य पद्धतीने नियम पाळून जर आपण नाम घेतलं तर या बऱ्याच सगळ्या कर्मांच्या मध्ये जे दोष राहतात ते दोष नाहीसे करण्याची क्षमता या मंत्रजपामध्ये आहे, नाममंत्रामध्ये आहे. प्रत्यक्ष श्रुतीच्या मंत्रांचा हा विषय नाही, परंतु आपण आपल्या जीवनाशी सुसंगत म्हणून ही प्रणाली समजून घेत होतो. 6व्या 7व्या मंत्रांमध्ये दिलेलं आहे की अशा प्रकारे पूर्वीच्या काळी यज्ञयाग करणं किंवा आजच्या काळी व्रतवैकल्य, उपासना करणं, पूजापाठ करणं याचं लोकांना एवढं आकर्षण का बरं आहे. त्याचं मुख्य कारण मीमांसा अशी आहे की बहुतांश मनुष्य हे भोगप्रवण असतात. भोग भोगायला आपल्याला आवडतं. चांगले कपडे असावे, चांगलं घर, चांगलं परिवार, चांगलं आरोग्य, चांगलं स्वास्थ्य, संपत्ती, समृद्धी, भरभराट घरामध्ये असावी, आपल्या जीवनात असावी असं प्रत्येकाला वाटतं. असं भोगप्रवण जीवन जगण्यासाठी पूर्वीच्या काळी असं सांगितलं जायचं की नुसते भोग भोगू नका, कारण की नुसते भोग भोगणं ही पशुतुल्य जीवन पद्धती आहे. ते भोग भोगताना काहीतरी विशिष्ट नियमांचं पालन करा. एका वेळेस उठा, आंघोळ करा, देवाची पूजा करा, नैवेद्य दाखवा, यज्ञकर्म करा, अतिथीची पूजा करा, वैश्वदेवसारखे विधी करा आणि हे करून मग जी काही तुम्हाला प्राप्ती होईल ते भोग तुम्ही भोगा. अशा प्रकारे एक साधारण आचारसंहिता पूर्वीच्या काळी होती
आणि साधारण तोच प्रोटोकॉल आपल्याला आपल्या आजच्या जीवनामध्ये सुद्धा आहे, की नुसतं पशुतुल्य जीवन मनुष्याचं नसावं, तर व्यवस्थित नियमांचं, व्रतविधींचं पालन करून आपण हे भोग भोगावेत. आणि 6व्या-7व्या मंत्रांमध्ये दिलेलं आहे की पूर्वीच्या काळी असे यज्ञकर्म केलं की त्या ज्वाला एही इति, म्हणजे त्या यजमानाला घेऊन स्वर्गलोकामध्ये घेऊन जायच्या. स्वर्गलोकाचं पूर्वीच्या काळी खूप आकर्षण होतं. आता तो स्वर्गलोकाचं आकर्षण राहिलं नाही. आता वेगळ्या प्रकारची आकर्षणं, वेगळ्या प्रकारची प्रलोभनं आपल्या जीवनामध्ये आहेत. परंतु अशा प्रकारे जर भोग भोगायचेच असतील तर सगळे यथाविधी, यथाशास्त्र, नियम पाळून मग ते भोग भोगा, हा एक भाग आहे. आणि दुसरा जो भाग आहे की साधारण 7व्या मंत्रामध्ये आपल्याला सांगायला सुरुवात करतात की हे कितीही धार्मिक जीवन असेल, कितीही व्यवस्थित शास्त्राला संमत असलेलं तुमचं आजचं जीवन असेल, सदाचारी आहे, सत्प्रवृत्तीचं आहे, धार्मिक आहे, तरी देखील या विधींमधून, या कर्मातून मिळणारे सगळे भोग हे कनिष्ठ आहेत. कनिष्ठ का म्हटलं? या कर्मांना आणि भोगांना कनिष्ठ का बरं म्हटलं? कारण की हे विधी करताना जर काही दोष, कुठले विधी? मुख्यतः सकाम कर्म करताना जर आपल्याकडून काही चूक झाली तर त्याचा फार मोठा दोष आहे, त्याचा प्रत्यवाय आहे असं मानलं जातं. त्याचे विपरीत परिणाम होतात, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की सकाम कर्म करून जे कुठले भोग मनुष्याला मिळतात, आपण व्रत करतो की मला स्वास्थ्य मिळावं, माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळावी, मला मूल व्हावं, मला धनाचा लाभ व्हावा वगैरे अशा, किंवा माझ्याकडे एखादं संकट आलं आहे, त्या संकटाचं निरसन व्हावं म्हणून आजही बरेच लोक भगवंताकडे जातात, नवस करतात, वेगवेगळी व्रतं करतात, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञयाग करतात आजच्याही काळामध्ये. परंतु हे सगळे जे भोग आहेत, जे सकाम विधीच्या बदल्यात आपल्याला मिळतात, ते सगळे अत्यंत मर्यादित आहेत, कायम टिकणारे नाही. आज आपली एक समस्या रिझॉल्व्ह झाली तर उद्या नवीन प्रकारची वेगळी समस्या आपल्या समोर येऊन उभी राहते. मग प्रत्येक समस्येसाठी असं सकाम विधी, सकाम कर्म करायचं ठरवलं तर सगळं आयुष्य त्या सकामतेमध्ये निघून जाईल. त्याच्यामुळे मुख्यतः सांगितलंय की सकाम कर्म आणि सकाम भोग हे रिलेटिव्हली कनिष्ठ आहेत. आता याच्या पुढे जे 8व्या मंत्रांपासून सगळा विषय आहे तो याच सगळ्या सकाम कर्म करणाऱ्या कर्मठांची वेगवेगळ्या प्रकारे श्रुती निंदा करणार आहे. येणारे जे श्लोक आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये एक कॉन्टेक्स्ट, एक संदर्भ समजावून घेणं फार आवश्यक आहे. बघा, आपल्यापैकी अनेक लोक श्रद्धाळू आहेत, देवावरती विश्वास ठेवणारे आहेत, आस्तिक्य बुद्धी आहे. आणि संसारामध्ये जेव्हा आपण पिचतो तेव्हा आपण भगवंताकडेच जातो, त्याच्याचकडे जाऊन मागणे मागतो की देवा केवढा मोठा हा आजार, आता सोडव मला, तू या आजारातून सोडव, या संकटातून सोडव. त्यामुळे अशा प्रकारच्या मागण्या मागणं, अशा प्रकारचे मागण्या मागून व्रत करणं हा केवळ आपल्या नाही तर बहुतांश लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आणि याच गोष्टींची आता श्रुती पुढे निंदा करणार आहे. मग ही निंदा ऐकताना एक असं वाटू शकतं, मग आम्ही जे काही देवाची उपासना करतो, पूजापाठ करतो, हे काय सगळं आम्ही सोडून द्यायचं का आता? म्हणजे मुंडक उपनिषदामध्ये शिकलो की हे सगळं कनिष्ठ आहे, हे करू नये, मग आता उद्यापासून घरातली पूजा बंद करायची का? जे काही व्रतवैकल्य आपण नवरात्रीच्या निमित्ताने उपवास करतोय ते बंद करायचे का? मंदिरात जाणं, तीर्थयात्रेला जाणं, हे काय सगळं बंद करायचं का? तर असं आहे की आज जे आपण विधी करतो, पूजापाठ करतो, ते बंद करणं, ते सोडून देणं हे इथे उद्दिष्ट नाही. मुळात हा प्रश्न कोणी विचारला होता? शौनक महाशाल महागृहस्थ, जो यथाविधी व्यवस्थित त्याचं जीवन जगत होता. पण शौनकाच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली की हे जे माझं आजच्या या स्तरावरचं जीवन आहे, याच्यापेक्षा उन्नत विकसित असं एक जीवन जे मला जगायचं आहे, एक तत्व जे जाणलं की माझं पूर्ण समाधान होईल, एक तत्व जे जाणल्यावर दुसरं काहीही जाणल्यासारखं शिल्लक राहणार नाही, असं उच्चतम जीवन जगण्याची जिज्ञासा ज्याच्या मनामध्ये निर्माण झाली, त्याला हा उपदेश करणं चालू आहे की अशा प्रकारे तुझं जे सध्याचं एक रुटीन लाईफ आहे, ज्याच्यामध्ये व्यवसाय करतो, थोडेफार धर्मकृत्य करतो, थोडाफार तू सदाचार करतो, परंतु ही सगळी कामं सकाम आहेत, तर हे रुटीन लाईफपेक्षा एक वेगळं मोठं उंच दर्जेदार जीवन आहे,
एक उंच दर्जेदार शाश्वत टिकणारं तत्व आहे आणि त्याची तुला प्राप्ती करून घ्यायची असेल तर या इतर कनिष्ठ गोष्टींमधून तुझं चित्त बाहेर काढून त्या वरच्या उच्चतम तत्वाकडे ते केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आज आपण जे विधी करतो, ज्या उपासना, उपवास, तीर्थयात्रा करतो त्या पूर्णपणे बंद करायच्या नाही, परंतु हेच कर्म करायची, ह्याच उपासना करायच्या, फक्त त्याच्यामधली सकामता हळूहळू काढून घ्यायची. ती सकामता आपण काढून घ्यावी. त्या कर्मकांडामध्ये जे आपला संपूर्ण जीवन आज इन्व्हेस्ट झालेलं आहे त्या कर्मकांडातून बाहेर काढून त्याच्यापेक्षा वरच्या उपासना ज्ञानकांडाकडे आपल्याला घेऊन जाता यावं म्हणून अशा प्रकारे येणाऱ्या मंत्रांच्या मध्ये सकाम कर्मांची आणि ते करणाऱ्या कर्मठ लोकांची श्रुती निंदा करणार आहे. हा कॉन्टेक्स्ट आपण व्यवस्थित समजावून घेऊ आणि त्याच्यानंतर जो 8वा मंत्र आहे त्याच्या विचाराला सुरुवात करू. मागच्या आपल्या सत्रामध्ये आपण 8वा मंत्र फक्त वाचला होता, परंतु 8वा मंत्र हा फार महत्त्वाचा मंत्र आहे. 8, 9, 10 आणि 11 या 4 मंत्रांमध्ये अविद्येने ग्रस्त असलेल्या कर्मठांची एक प्रकारे निंदा करणं चालू आहे. ते कशा प्रकारे त्यांना धक्के खावे लागतात या व्यावहारिक जीवनामध्ये, त्यांच्या दुःखाचं, त्यांच्या दुर्दशेचं वर्णन इथे श्रुती करणार आहे. आपण 8व्या मंत्राचा विचार विस्ताराने करू आणि मग 9, 10, 11 हे साधारण त्याच प्रकारचे मंत्र असल्यामुळे 9, 10, 11 आपण लवकर बघूया. आज आपण मुख्यतः 8व्या मंत्राचा विचार करू की श्रुती म्हणते, अविद्यायाम अंतरे वर्तमानः स्वयं धीरा पंडितम मन्यमानः जंघन्यमाना परियंती मूढा अंधेनैव नियमाना यथांधः. अगदी असाच मंत्र कठोपनिषदामध्ये आपण अभ्यास केला होता. तो आपण पूर्णपणे विसरलो असू याची खात्री आहे. त्याच्यामुळे 8वा मंत्र आपण परत एकदा विस्ताराने बघू, त्याचा विचार करू आणि मग 9व्या मंत्राकडे जाऊ. अविद्यायाम अंतरे, अविद्येने ग्रस्त असलेले, अविद्यायाम अंतरे वर्तमानः, अविद्येच्या मध्यभागी राहणारे, अविद्येने ग्रस्त असलेले हे जे लोक आहेत, ही जी मंडळी आहेत त्यांचं वर्णन इथे सुरू आहे. अविद्येने ग्रस्त कोणते लोक आहेत तर बघा, मनुष्यांचा एक फार मोठा स्पेक्ट्रम आहे जो श्रुती या 8, 9, 10, 11 या मंत्रांमध्ये सांगणार आहे. केवळ एकाच प्रकारचे लोक नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक जे व्यावहारिक दृष्टीने बघितलं तर अत्यंत सदाचारी, ज्ञानी, नैतिक कर्म करणारे चांगले लोक आहेत, परंतु त्या सगळ्यांना इथे श्रुती अज्ञानी म्हणणार आहे, अविद्याग्रस्त म्हणणार आहे. या अविद्याग्रस्त लोकांचा एक फार मोठा स्पेक्ट्रम आहे जो पुढच्या 4 मंत्रांमध्ये ॲड्रेस केला जाणार आहे. आपण तो स्पेक्ट्रम आधी समजावून घेऊ आणि नंतर या मंत्राचा प्रत्यक्ष अर्थ बघूया. संपूर्ण मनुष्य जातीचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं, सर्व मनुष्यांचं आपण 4 प्रकारे वर्गीकरण करू शकतो. तसं बघितलं तर हे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांनी ग्रंथांमध्ये करून ठेवलेलं आहे, परंतु या मंत्रांच्या संदर्भाने मनुष्याचे एकूण 4 ढोबळ मानाने प्रकार होतात असं आपण मानूया. सगळ्यात पहिले की जे अत्यंत दुराचारी आणि भोगप्रवण लोक आहेत. दुसरे जे सदाचारी लोक आहेत परंतु धार्मिक नाहीत. तिसरे जे सदाचारी आहेत आणि धार्मिक सुद्धा आहेत. आणि चौथे जे सदाचारी आहेत आणि आध्यात्मिक मनोवृत्तीचे आहेत. या 4ही वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, 4 वेगवेगळे प्रकार आहेत. आपण थोडं समजावून घेऊ, कारण की हे समजलं की येणाऱ्या मंत्रांचा विचार आपल्याला अजून व्यवस्थित करता येईल. पहिला मनुष्यांचा प्रकार की आत्यंतिक दुराचारी, राक्षसी वृत्तीचे, आसुरी प्रवृत्तीचे लोक. दुसऱ्यांचं नुकसान करावं, दुसऱ्यांची हिंसा करावी, मारपीट करावी, अपमान करावा, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना त्रस्त करावं, हेच त्यांचं जीवन. याच्यामध्येच त्यांना आनंद मिळतो. स्वतः त्यांना भलेही दुःख होत असेल पण दुसऱ्यांना दुःखी करतील असे राक्षसी प्रवृत्तीचे लोक हा दुराचारी लोकांचा एक प्रकार आहे. आणि दुराचारी लोकांचा दुसरा प्रकार की ते स्वतः अत्यंत भोगप्रवण असतात. ॲनिमल इन्स्टिंक्ट्स, पशुतुल्य, की ज्यांना खाओ पिओ लहर करो आणि स्वतःचे भोग एवढे प्रिय आहेत की त्याच्यासाठी सारी दुनिया भाड में जाए. सगळे लोक खड्ड्यात गेले तरी चालतील पण माझं जीवन व्यवस्थित पाहिजे. त्यामुळे दुसऱ्यांना त्रास देऊन का होईना पण स्वतःचे भोग, स्वतःची जीवन पद्धती,
स्वतःची जी काही लक्झुरियस लाईफस्टाईल आहे ती ते लोक मेंटेन करतात. तर असे आत्यंतिक दुराचारी आणि आत्यंतिक भोगप्रवण लोक हा मनुष्यांचा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार की जे सदाचारी आहेत परंतु धार्मिक नाहीत. जगामध्ये फार मोठी लोकसंख्या अशी आहे की जे जेन्युइनली अगदी प्रामाणिकपणे आपलं जीवन जगतात, कष्टाळू आहेत, मेहनती आहेत, आपलं जो काय घरगृहस्थी ज्याला आपण म्हणतो आपला संसार चालवतात, प्रामाणिकपणे ऑफिसला जातात, एखादा व्यवसाय करतात, पैसे कमवतात, टॅक्सेस भरतात, जी काही समाज व्यवस्था आहे, नियम आहेत ते व्यवस्थित पाळतात. अशा लोकांचं एक टिपिकल वाक्य असतं, आम्ही कोणाच्या मध्यात नाही आणि कोणी आमच्या मध्यात नाही, आम्ही आमच्यापुरतं व्यवस्थित जगतो, कोणाला काही त्रास देत नाही. सदाचारी, खरंच सदाचारी लोक असतात, सत्प्रवृत्तीने नैतिक मार्गाने पैसे कमावतात आणि आपलं जीवन जगतात. या सदाचारी लोकांमध्येच अजून वेगवेगळे श्रेणीचे लोक असतात की याच्यातले काही फार कष्टाळू लोक आहेत की आपापल्या क्षेत्रांमध्ये फार मोठं नाव कमावतात. कोणी एखादा मोठा क्रीडापटू होतो, कोणी मोठा बिझनेसमॅन होतो, कोणी एखादा डॉक्टर आहे, एखादी सामाजिक संस्था चालवतो. तर समाजामध्ये देखील योगदान देतात, समाजाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करतात. मोठे मोठे वैज्ञानिक आहेत, मॅथमॅटिशियन्स आहेत, रिसर्च करायचा प्रयत्न करतात. सो अतिशय बुद्धिमान, यशस्वी, कीर्तिमान, प्रतिष्ठित लोक, सदाचारी, सामान्य लोक असे बरेच कोट्यावधी लोक या जगामध्ये आहेत, परंतु त्यांचा कुठल्याही धर्मावर विश्वास नसतो, कुठल्याही देवावर विश्वास नसतो, आस्तिक्य बुद्धी नसते. हा मनुष्यांचा एक दुसरा प्रकार झाला की सदाचारी आहेत परंतु धार्मिक नाहीत. तिसरा प्रकार आहे की असेच सदाचारी, प्रामाणिक, मेहनती लोक किंवा यशस्वी, प्रतिष्ठित, अत्यंत आपापल्या क्षेत्रामध्ये निपुण असलेले लोक, ते यशस्वी पण आहेत, सदाचारी पण आहेत आणि शिवाय धार्मिक मनोवृत्तीचे आहेत. कुठल्या ना तरी कुठल्या एका धर्माला मानतात, कुठल्या ना कुठल्या देवाला मानतात. धर्माला आणि देवाला मानतात म्हणजे मुख्यतः की या दृश्य विश्वाला चालवणारे, दृश्य विश्वाच्या पलीकडे एक कोणीतरी देव नावाची शक्ती आहे. त्या देवाच्या नियोजनाने या संपूर्ण सृष्टीमध्ये गोष्टी होतात. माझ्या जीवनात आज मला जे काही यश मिळालं आहे, प्रतिष्ठा मिळाली आहे, जे काही माझं घरदार व्यवस्थित चालू आहे ते त्या भगवंताच्या देवाच्या कृपेने चालू आहे, इतपत त्यांचा देवावर विश्वास असतो. मंदिरामध्ये जातात, मोठमोठ्या देणग्या देतात, मोठमोठे उत्सव करतात. हे सगळं करण्यामागे त्यांची सकामताच असते. देवाला जातात, दर्शनाला जातात तर तिथे जाऊन मागणं मागतात की देवा माझा व्यवसाय चांगला चालू दे, प्रॉफिट होऊ दे, घर चांगलं असू दे, मुलगा मुलगी बरे असू दे. सो देवाकडे जातात, देवावर विश्वास आहे, पण मुख्यतः तो आपलं प्रापंचिक जीवन चांगलं व्हावं, आपलं व्यावसायिक जीवन भरभराटीचं असावं या उद्देशाने ते देवाकडे जातात. या उद्देशाने का होईना पण ते ॲटलिस्ट देवाकडे जातात. मनुष्यांचा हा एक तिसरा प्रकार आहे असं आपण मानू शकतो. आणि मनुष्यांचा चौथा प्रकार की जे सदाचारी तर आहेतच पण त्याबरोबर ते आध्यात्मिक मनोवृत्तीचे आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की काय धार्मिक असणं, आध्यात्मिक असणं सगळं एकच आहे. हो, म्हणजे आम्ही मंदिरात जातो, सध्या नवरात्र चालू आहेत, रोज आम्ही देवीची आरती करतो, तिला साडी चोळी चढवतो, हे सगळं करतो म्हणजे आम्ही धार्मिक, आध्यात्मिक आहोत असं वाटतं. हे सगळं करतो म्हणजे आपण धार्मिक निश्चित आहोत, परंतु आध्यात्मिक असू असं मात्र आवश्यक नाही. आध्यात्मिक मनोवृत्तीचं असणं म्हणजे देवाकडे जाताना खरा देव कोण आहे, आपण ही आरती करतो ही कशासाठी करतो, पूजा करतो ही कशासाठी करतो, खरा मी कोण आहे, माझं आणि देवाचं नातं काय आहे, माझा जन्म कशाला झाला, देवाने ही सृष्टी निर्माण केली ती अशीच का निर्माण केली. अशा प्रकारचे जे वेगवेगळे जीवनासंबंधीचे अत्यंत मूलभूत प्रश्न ज्याच्या मनामध्ये निर्माण होतात, त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा जो प्रयत्न करतो तो आध्यात्मिक मनोवृत्तीचा माणूस आहे असं आपल्याला म्हणता येईल. 4 मनुष्यांचे प्रकार बघितले की जे आत्यंतिक दुराचारी, भोगप्रवण आहेत. दुसरं जे सदाचारी आहेत परंतु धार्मिक नाहीत. तिसरं जे सदाचारी आहेत आणि धार्मिक देखील आहेत. आणि चौथं जे सदाचारी आहेत आणि आध्यात्मिक म्हणजे भगवंत आणि आपण आणि जीवन या सगळ्यांच्या मूलभूत स्वरूपाचा शोध घेण्याचा जे प्रयत्न करतात ते चौथ्या प्रकारचे लोक, सदाचारी आणि आध्यात्मिक लोक.
8व्या मंत्रामध्ये जेव्हा श्रुती प्रबोधन करते की अविद्यायाम अंतरे वर्तमानः, तिथे श्रुती दुराचारी लोकांबद्दल, जे आत्यंतिक राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्याबद्दल हे बोलणं चालू नाही. जे आपल्या लौकिक दृष्टीने अत्यंत सदाचारी आहेत, चांगल्या मार्गावरती आहेत, व्यवस्थित काम करतात, प्रामाणिकपणे राहतात, सगळ्या नियमांचं पालन करतात. यातले काही लोक धार्मिक असू शकतील, काही लोक धार्मिक नसू शकतील. या सगळ्यांना म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारच्या लोकांना इथे श्रुती ॲड्रेस करते की हे जरी सदाचारी असले, जरी यांचं जीवन अतिशय व्यवस्थित असेल लौकिक दृष्टीने, तरी हे लोक भगवंताच्या दृष्टीने, उपनिषदांच्या दृष्टीने किंवा श्रुतींच्या दृष्टीने अविद्यायाम अंतरे, अज्ञानी आहेत, अविद्येने ग्रस्त आहेत. अविद्येने ग्रस्त का म्हटलेलं आहे? अविद्या शब्दाचा अर्थ काय? अज्ञान शब्दाचा अर्थ काय? तर बघा, आपल्या उपनिषदांच्या या सर्व वाङ्मयाच्या दृष्टीने ज्या व्यक्तीला मी कोण हे अजून माहिती नाही, भगवंत कोण हे अजून माहिती नाही, जग सत्य आहे असं अजून ज्याला वाटतं, मी करता भोगता आहे असं ज्याला वाटतं, ते सगळे लोक अज्ञानी आहे. ज्याला अजून स्वस्वरूपाचं ज्ञान झालं नाही तो अज्ञानी आहे श्रुतीच्या दृष्टीने. व्यवहाराच्या दृष्टीने ती व्यक्ती अत्यंत प्रतिष्ठित असू शकेल. फार मोठा कोणीतरी क्रिकेट खेळणारा क्रिकेटपटू आहे, फार मोठा बिझनेसमॅन आहे, उद्योगपती आहे, फार मोठा डॉक्टर आहे, समाजामध्ये फार मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. पण त्या व्यक्तीला अजून मी हा 5 फुटाचा देह आहे, या देहाचा जन्म झाला म्हणजे माझा झाला, देहाचा मृत्यू झाला म्हणजे मी मरणार, समोर जे जग दिसतं ते जसं दिसतं तसंच खरं आहे, मी करता भोगता आहे, मी एवढी मोठी संस्था उभारली, मी एवढा चांगला माझा चरितार्थ चालवतो, असे विचार जर त्या मनुष्यांच्या मनात येत असतील तर लौकिक दृष्टीने ते सदाचारी असले तरी आध्यात्मिक दृष्टीने ते सगळे अविद्याग्रस्त आहे. आणि अशा अविद्याग्रस्त व्यक्तींबद्दल श्रुती आता पुढचे 4 मंत्र वर्णन करणार आहे. अविद्येचा एक अर्थ आपण बघितला की ज्याला स्वस्वरूपाचं ज्ञान नाही, हा एक अविद्याग्रस्त व्यक्तीचा अर्थ आहे. अविद्याग्रस्त व्यक्तीचा दुसरा अर्थ की ज्याला वाटतं या संपूर्ण दृश्य सृष्टीमध्ये आणि इथल्या पदार्थांच्या मध्ये सुख आणि समाधान आहे, बाहेरच्या जगामधून जो सुखाच्या प्राप्तीचा प्रयत्न करतो. आणि आपल्यापैकी बहुतांश लोक असे आहेत. एक मराठीमध्ये फार सुंदर शब्दप्रयोग आहे की प्रपंच सजवणे, असे छान रसिक लोकांचे वेगवेगळे शब्दप्रयोग असतात की मला माझं घर सजवायला खूप आवडतं, प्रपंच सजवायला खूप आवडतो. मग सजवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, वेगवेगळ्या वस्तू घेऊन या, इंटेरियर डेकोरेशन करा, आता काय नवीन कार पाहिजे, लक्झुरी कार, iPhone 16 पाहिजे वगैरे, ज्वेलरी पाहिजे, साड्या पाहिजे इत्यादी. असा प्रपंच का सजवतो? कारण की प्रपंच सजवला की त्याच्यानंतर आपल्याला सुख मिळेल असं वाटतं. काहीतरी जे आज माझ्याकडे नाही ते प्राप्त झालं की त्याच्यानंतर सुख मिळेल. त्याच्यासाठी मग आपण शिक्षण घेतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो, पैसे कमावतो, इन्व्हेस्ट करतो, इन्व्हेस्टमेंटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करतो, तो पोर्टफोलिओ रोज मॉनिटर करतो. अशी आपली सगळी जीवन पद्धती. बघा, जे अत्यंत दुराचारी लोक आहेत त्या मानाने हे खूप चांगलं जीवन आहे, शिस्तीचं जीवन आहे, नियमबद्ध आहे. परंतु कितीही चांगलं सदाचारी हे जीवन असलं तरी श्रुतीच्या दृष्टीने मात्र हे अविद्याग्रस्त लोकांचं जीवन आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की अविद्यायाम अंतरे वर्तमानः. असे लोक व्यावहारिक दृष्टीने कितीही छान, कितीही यशस्वी, कितीही प्रतिष्ठित असले तरी त्यांना स्वस्वरूपाचं ज्ञान नाही आणि खरं सुख कुठे आहे हे त्यांना माहिती नाही. म्हणून श्रुती म्हणते की हे अविद्येने ग्रस्त आहेत. पहिली गोष्ट. बरं, अज्ञानी आहेत, अविद्याग्रस्त आहेत हे ठीक आहे, पण पुढची समस्या काय की स्वयंधीराः पंडितम मन्यमानाः. स्वतः ते अज्ञानी जरी असले तरी स्वयंधीराः स्वतःला अत्यंत ज्ञानी समजतात, बुद्धिमान समजतात, पंडित मानतात. त्यामुळे अज्ञानी आहेत ही एक समस्या आणि आपलं अज्ञान माहिती नाही ही दुसरी समस्या आणि आपण ज्ञानी आहोत हे वाटणं ही तिसरी समस्या. अशा अनेक समस्यांनी हे लोक ग्रस्त असतात. बघा, हे जे उपनिषदांचं सगळं तत्वज्ञान आहे ते अज्ञानी लोकांच्यासाठी नाही. जे पूर्णपणे अज्ञानी आहेत त्यांच्यासाठी हे तत्वज्ञान नाही. जे पूर्णपणे ज्ञानी आहेत
त्यांच्यासाठी सुद्धा हे तत्वज्ञान नाही. मग हे तत्वज्ञान कोणासाठी आहे? आपण अज्ञानी आहोत हे ज्याला कळलं आणि आपलं अज्ञान दूर करावं अशी प्रामाणिक इच्छा ज्याच्या मनामध्ये निर्माण झाली त्याच्यासाठी हे सगळं तत्वज्ञान आहे. आपण अज्ञानी आहोत हे ज्यांना कळतच नाही त्यांना कितीही जाऊन जर उपनिषद सांगायचा प्रयत्न केला त्यांच्यावरती त्याचा काहीही परिणाम होत नाही. का बरं होत नाही? कारण स्वयं धीराः पंडितम मन्यमानाः, स्वतःला ते अतिशय बुद्धिमान समजतात. का बरं बुद्धिमान समजतात? कारण की त्यांचं लौकिक जीवन त्याला साजेसं आहे. लौकिक जीवनामध्ये त्यांना बुद्धी आहे, फार मोठं यश त्यांनी संपादन केलेलं आहे, प्रतिष्ठा आहे, लोकांमध्ये मान्यता आहे, यूट्यूबवरती फॉलोअर्स आहेत, हजारो मिलियन्स ऑफ फॉलोअर्स आहेत. मग असं ज्यांचं व्यवस्थित सेट झालेलं लाईफ आहे त्यांना जर कोणी येऊन म्हटलं की बाबा तुम्ही अज्ञानी आहात, आता ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करा, त्यांना त्याच्याने काहीही फरक पडत नाही. कारण की मुळात स्वतः अज्ञानी आहोत हे ते मानतच नाहीत. परमार्थाच्या या मार्गामध्ये साधकावस्थेमध्ये साधकाच्या जीवनामध्ये एक फार मोठा टप्पा आहे की आपण अज्ञानी आहोत हे कळणं, ते स्वीकारणं आणि मग ते दूर होण्यासाठी प्रयत्नशील होणं. भगवद्गीतेचा अभ्यास करताना आपण बघितलं होतं की दुर्योधन म्हणतो जानामि धर्मम न च मे प्रवृत्तीम. धर्म काय अधर्म काय हे मला शाब्दिक स्तरावर व्यवस्थित कळतं, परंतु जो धर्म आहे त्यानुसार वागण्याची माझी प्रवृत्ती होत नाही आणि अधर्म आहे तो सोडण्याची माझी प्रवृत्ती होत नाही. स्वतःला बदलण्याची इच्छाच नाही. आणि ज्या माणसाला स्वतःला बदलण्याची इच्छा नाही त्याच्यासाठी उपनिषद काहीही करू शकत नाही, भगवद्गीता त्याला बदलू शकत नाही. ज्या व्यक्तीला मी स्वतः अज्ञानी आहे हे कळलं, माझं अज्ञान जावं, मी ज्ञानी व्हावं, माझ्या जीवनामध्ये बदल व्हावा असं ज्याला वाटलं त्याच्यासाठी हे सगळं तत्वज्ञान सांगणं चालू आहे. अर्जुन म्हणाला होता भगवंताला पाय पकडून की मी मोहित आहे, मला कळतंय. यत् श्रेयस्यान् निश्चितम ब्रूहि तन्मयी. माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे ते तू निश्चितपणे भगवंता मला सांग. दुर्योधनामध्ये आणि अर्जुनमध्ये सगळ्यात मोठा फरक काय आहे की दुर्योधन स्वतःला बदलायला तयार नाही आणि अर्जुन स्वतःला बदलायला तयार आहे. म्हणून भगवंताने जी सगळी गीता सांगितली ती अर्जुनाला सांगितली. तसंच अगदी इथे व्यवहारामध्ये जी व्यक्ती स्वतःला बदलायला तयार आहे आणि आपण स्वतःला बदलायला तयार होणं हा साधकावस्थेतला फार मोठा टप्पा आहे. अज्ञानी म्हणून स्वतःला स्वीकारणं हा फार मोठा टप्पा आहे. आणि जो कोणी या क्षेत्रातल्या ज्ञानी आहेत म्हणजे मुख्यतः जे आपले सद्गुरू आहेत, त्या सद्गुरू ज्यांनी हे ज्ञान शाब्दिक स्तरावर समजून घेतलं, प्रत्यक्ष तशी साधना केली, प्रत्यक्ष तो अनुभव घेतला, अशा एखाद्या ज्ञानी महापुरुषाकडे जाऊन त्याच्यासमोर लवून वाकून नमस्कार करून आता मला तुम्ही ज्ञान हे प्रदान करा, हे प्रबोधन करा, अशी जोपर्यंत खरंच आपण एखादी कृती करत नाही, अशी जोपर्यंत खरंच जाऊन आपण कोणाच्या पायावर डोकं टेकत नाही, तोपर्यंत ही विद्या आपल्यामध्ये संक्रमित होणं फार कठीण आहे. त्यामुळे इथे जे सांगितलेलं आहे की स्वयं धीरा पंडितम मन्यमानः. आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये फार मोठे मोठे क्रेडेन्शियल्स असू शकतात. बरेच लोक आपल्या इथले खूप सुशिक्षित आहेत, मोठ्या मोठ्या डिग्रीज आहेत, मोठ्या मोठ्या कॉलेजेसमधून डिग्रीज घेतलेले आपण लोक आहोत. त्यामुळे असं स्वतःला अज्ञानी आणि निर्बुद्ध म्हणवून घेणं काही आपल्याला सुरुवातीला फारसं रुचत नाही, पचत नाही. पण ते जाणून घेतल्याशिवाय आपली पुढे प्रगती देखील होणार नाही. एक ऑनलाईन कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटीचं खूप छान नाव आहे, त्याला म्हणतात सीक डिस्कम्फर्ट. डिस्कम्फर्ट जिथे आहे अशी जागा तुम्ही सीक करा. असं आहे की व्यवहारामध्ये मी देह आहे, जग सत्य आहे आणि मी कर्ता भोक्ता आहे, हा आपल्यावरती अनादी काळापासून झालेला संस्कार. मी देह आणि जग सत्य हा आपला कम्फर्ट झोन आहे. आपण कम्फर्टेबल आहोत या थॉट प्रोसेस बरोबर. हे जग मिथ्या असू शकतं, हे जग खोटं असू शकतं, हा विचार आपण वर्षानुवर्ष कधी केलेला नसतो. हा देह सोडून माझं एखादं वेगळं अस्तित्व असू शकतं, वर्षानुवर्ष हा विचार आपण कधी केलेला नसतो. कारण की मी देह आणि जग सत्य हा आपला कम्फर्ट झोन आहे. त्या कम्युनिटीमधल्या लोकांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आपण कम्फर्ट झोन सोडून दुसरीकडे कुठेतरी जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपली प्रगती होत नाही.
त्यांनी व्यावहारिक दृष्टीने ती कम्युनिटी तयार केली की एखाद्या व्यक्तीला उदाहरणार्थ की पब्लिक स्पीकिंगची खूप भीती वाटते, एखाद्या व्यक्तीला पाण्याची खूप भीती वाटते, एखाद्या व्यक्तीला थंडीची किंवा उंच जागी जाण्याची खूप भीती वाटते, तर त्यांनी लौकिक दृष्टीने सांगितले की जी गोष्ट तुमच्यासाठी भीतीदायक आहे, अनकम्फर्टेबल आहे, ती जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमची खऱ्या अर्थाने प्रगती होणार नाही. मग तीच कल्पना जर आपण इथे वापरली की मी देह आणि जग सत्य हा माझा कम्फर्ट झोन आहे, या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन जोपर्यंत आपण हे शास्त्राचे विचार शिकण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपली खऱ्या अर्थाने प्रगती होणार नाही. त्यामुळे आपण निर्बुद्ध आहोत उपनिषदांच्या दृष्टीने, आपण अज्ञानी आहोत हे सुरुवातीला मानावं, हे सुरुवातीला स्वीकारावं आणि हे स्वीकारल्यानंतर मग पुढचे प्रगतीचे द्वार आपल्यासाठी ओपन होतात. श्रुतीने इथे जो आपल्याला संदेश दिलेला आहे एवढंच सांगून श्रुती थांबलेली नाही, तर दुसऱ्या ओळीमध्ये, या मंत्राच्या दुसऱ्या ओळीमध्ये अविद्येमध्ये ग्रस्त असलेल्या आणि स्वतःला पंडित बुद्धिमान समजणाऱ्या या लोकांची दुर्दशा कशी होते लौकिक जीवनामध्ये, त्या दुर्दशेचं इथे वर्णन केलेलं आहे. बघा, आपण सुरुवातीला या मंत्रांचा जेव्हा अभ्यास करतो, खरंच अभ्यास केला, खरंच हे मंत्र समजावून घेतले, तर खूप मनापासून वाईट वाटतं. का बरं वाईट वाटतं? कारण की जी जीवन पद्धती ज्याला आपण आपलं म्हणलं की छान शिक, चांगली नोकरी कर, पैसे कमाव, लग्न कर, चांगला परिवार उभा कर, हा जो एक विचाराचा पॅराडाईम आहे, हे जे एक फ्रेमवर्क आहे, हे घेऊन इतकी वर्ष आपण जीवन जगलो आणि त्याच आपल्या वैचारिक फ्रेमवर्कला, त्याच पॅराडाईमला इथे श्रुती नकार देते आणि सांगते की अशा प्रकारे या चौकटीमध्ये विचार करू नका. या चौकटीमध्ये जे तुम्ही जीवन जगता त्याच्यामध्ये फार मोठी दुर्दशा पुढे चालून होते. कशा प्रकारची दुर्दशा होते ते इथे सांगतात की जंघन्यमाना पर्यंती मूढा. फार सुंदर शब्द आहे. दुसऱ्या खंडातला कुठला एक शब्द आपण लक्षात ठेवावा तर जंघन्यमाना म्हणजे वारंवार धक्के खाणारे, विविध विषयांचे, त्रिविध तापांचे धक्के खाणारे. कोण? हे मूढ लोक. कोणाला मूढ म्हटलंय? जे अविद्येने ग्रस्त आहेत. अविद्येने ग्रस्त म्हणजे काय? जे स्वतःला या देहापुरतं सीमित मानतात, हे जग सत्य मानतात आणि बाहेरच्या जगामध्ये सुख प्राप्त होणं शक्य आहे असं ज्यांना वाटतं, असे हे सगळे अविद्याग्रस्त मूढ. यांच्या जीवनामध्ये परिणाम काय होतो तर जंघन्यमानः. पहिला परिणाम म्हणजे ते वारंवार धक्के खातात. कुठे धक्के खातात? जिथे जिथे ते सुख शोधायला जातात तिथे तिथे हे सगळे लोक धक्के खातात. त्यांना वाटतं सुख परिवारामध्ये आहे, परिवाराकडे जातात, परिवाराकडून धक्के खातात. आपल्या स्वतःच्या देहामध्ये, देहाच्या आरोग्यामध्ये सुख आहे असं वाटतं म्हणून देहाची खूप सगळी काळजी घेतात, तिथे देखील धक्के खातात. 2-3 उदाहरणं बघू म्हणजे आपल्याला थोडंसं हे रिअलाइज होईल की आपण किती ठिकाणी धक्के खातो आणि आपले धक्के इतके अजब आहेत की आपण धक्के खातो हे देखील आपल्याला कळत नाही. इतकं हे सगळं जीवन आपल्या अंगवळणी पडलेलं आहे. परिवाराचा थोडासा विचार करू की आपल्याला सगळ्यांना वाटतं परिवारामध्ये सुख आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एक सुंदर ओव्या दिलेल्या आहेत की ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या, ते एका गोचिडाची उपमा देतात की ज्या ठिकाणी ते जे गोचिड असतं ते गायीच्या आचळांना चिकटून बसतं आणि चिकटून बसल्यावरती सोंड खुपसून त्या आचळांच्या मधलं रक्ताचं प्राशन करतं. ती सोंड त्यांनी थोडीशी आत खुपसली तर आतमध्ये त्याला अमृतमय दूध मिळेल, पण अमृतमय दूध तिथे आहे, तिथे खरं सुख आहे हे त्याला माहिती नाही, म्हणून बाहेरचं वरवरचं जे रक्त आहे ते पिऊन ते गोचिड सुखी राहतं. तर असं गोचिडाने वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत. अशा लोकांना ज्ञानेश्वर महाराजांनी भ्रमिष्ट म्हटलेलं आहे. श्रुतीने इथे ज्याला जंघन्यमानः म्हटले त्यालाच ज्ञानेश्वर महाराजांनी भ्रमिष्ट म्हटलेलं आहे. कारण की जिथे सुख नाही तिथे हा सुख शोधायचा प्रयत्न करतो आणि मग धक्के खातो, त्याला संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान त्या जागी मिळत नाही. परिवारामधलं सुख आपण विचार करत होतो. खूप वेगवेगळ्या लोकांशी आमचं बोलणं होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार आजकाल ही गोष्ट खूप ऐकायला येते. एक उदाहरण त्याचं आहे की अनेक आजी आजोबा आहेत की ज्यांना खूप एकाकी वाटतं. एकाकी का बरं वाटतं? की पूर्वीच्या काळी आपला कसा छान भरलेलं घर होतं,
लोक येत जात होते, लोकांची चहलपहल होती, सणवार होते, सगळे नातेवाईक एकमेकांच्याकडे यायचे जायचे. हल्ली असं काहीच होत नाही हो. बरं, पूर्वीच्या काळी आपल्याकडे बाहेर जाऊन जेवणं ही काही पद्धत नव्हती. सगळे पदार्थ घरी केले जायचे, सणवार असो, एरवी असो. त्यामुळे बघा की आपल्या आजच्या ज्या सगळ्या आजी आहेत, दादी नानी कुठल्याही भूमिकेतल्या, त्या स्वयंपाकामध्ये एकदम एक्सपर्ट होत्या, अजूनही आहेत. पूर्वीच्या काळी त्या एकदम उत्साहाने स्वयंपाक करायच्या. काय बेसनाचे लाडू, गाजराचा हलवा, ती खाणारी बरीच मंडळी घरामध्ये होती. 20, 25, 30 वर्ष अशी गेली आणि आता अनेकांच्याकडून मी हे ऐकते की अहो, मी आता गाजराचा हलवा बनवला पण खाणारच कोणी नाही. आमच्या नातवंडासाठी मी काय लाडू केले, अमुक केलं, तमुक केलं, पण ती खायला नातवंड एकतर उपलब्ध जवळ नसतात. जवळ असली तर त्यांना आजीच्या हातचं खाण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो आणि त्यांचा संबंध आपल्या आजी आजोबांशी केवळ हाय आबा, हाय आजी, बाय आबा आणि बाय आजी एवढाच त्यांचा आपल्या घरच्या मोठ्या लोकांशी संबंध असतो. बरं, जे आई वडील आहेत, सध्या जे आई वडिलांच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांची पण परिस्थिती फार काही वेगळी आहे असं नाही. आज जे आई वडील आहेत, उद्या उठून त्यांना सुद्धा आजी आजोबा व्हायचं आहे. त्यामुळे अशा प्रकारे जेव्हा घरातल्या लोकांचं आपल्याकडे लक्ष नाही, पहिल्यासारखं भरलेलं घर नाही, अशा वेगवेगळ्या संकल्पना आपण घेतो आणि पूर्वीची परिस्थिती आज राहिली नाही. मी केलेलं स्वयंपाकाचं खायला आता कोणी शिल्लक नाही म्हणून जेव्हा वाईट वाटतं. बघा, हे छोटीशी गोष्ट नाही आहे. अशा अनेक महिलांशी आमचं बोलणं होतं की त्यांना जेन्युइनली या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की एवढं सगळं करून ठेवलं पण आता खायला कोणी नाही. आता अशा प्रकारे कुटुंबाची, समाजाची परिस्थिती असावी का? हे आदर्श आहे का? हा वेगळ्या चर्चेचा प्रश्न आहे. परंतु आजचं हे वास्तव आहे. वास्तव चांगलंही नाही, वास्तव वाईटही नाही, परंतु पहिल्यासारखे क्लोज नीट परिवार आता राहिले नाही. लहान मुलं जे आहेत त्यांना आपल्या आईच्या आणि आजीच्या हातचे पारंपरिक पदार्थ खाण्यामध्ये फारसा काही इंटरेस्ट नसतो. त्यांना वेगवेगळे एक्झॉटिक पदार्थ हवे असतात. ते एक टोक झालं. नाही तर दुसरं टोक आहे की आजकालची मुलं खूप जास्त हेल्थ कॉन्शियस आहे. मग आम्हाला शुगर नको, आम्हाला अमुक नको, तूप नको, तेल नको, म्हणून अर्धे पदार्थ खात नाहीत. आणि मग घरातल्या महिला मंडळींना त्याचं खूप वाईट वाटतं. यालाच श्रुती म्हणते, जंघन्य मानाहा. जिथे सुख मिळणं शक्य नाही तिथे तू सुख शोधायचा प्रयत्न करते. स्वयंपाक करणं, इतरांना खाऊ घालणं हा आनंदाचा विषय असावा, पण आपण जेव्हा त्याच्यावर अवलंबून राहतो तेव्हा दुसरे व्यक्ती खात नाही म्हणून मला वाईट वाटतं. पहिल्यासारखं घर भरलेलं नाही म्हणून मला वाईट वाटतं. परिवाराकडून सुख अखंड, शाश्वत, कायमस्वरूपी मिळणं कोणालाही कधीही शक्य नाही. म्हणून परिवारामध्ये कायमस्वरूपी सुख शोधण्याचा प्रयत्न शहाण्या विचारवंत साधकांनी करू नये. याचा अर्थ परिवार सोडून दूर कुठेतरी निघून जावं किंवा 4 माणसं एकत्र आले असतील तर माणूस घाण्यासारखं वागावं हा त्याचा अर्थ होत नाही. परंतु या सगळ्या मर्यादा ओळखून मग आपली परिवारामध्ये, संसारामध्ये, घरामध्ये किती इन्व्हॉल्वमेंट असावी याचा विचार करावा. जंघन्य मानहा. एक उदाहरण मी सांगितलं. असे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणांचा आपल्याला विचार करता येईल की देहामधून सुख मिळेल असं आपल्याला वाटतं. खूप प्रयत्न करतो, वेगवेगळ्या प्रकारचे डाएटिंग करतो आणि इतक्या मजेच्या गोष्टी हल्ली बघायला मिळतात की अमेरिकेमध्ये आत्ताच सप्टेंबर महिन्यामध्ये एक कॉन्फरन्स झाली मोठी. एक मूव्हमेंट तिथे सध्या चालू आहे. त्या मूव्हमेंट चळवळीचं नाव आहे डोंट डाय मूव्हमेंट. डोंट डाय लॉन्जिव्हिटी मूव्हमेंट. मृत्यू नको असं ज्यांना वाटतं अशा सगळ्या लोकांची ही कॉन्फरन्स होती. सप्टेंबर महिन्यात पहिली ही कॉन्फरन्स सॅन फ्रान्सिस्कोमध्ये झाली. एक मोठा बिलियनियर आहे तिथला, त्याचं नाव आहे ब्रायन जॉन्सन. त्यांनी ही कॉन्फरन्स होस्ट केली होती. 1000 पेक्षा जास्त लोकांनी ही कॉन्फरन्स अटेंड केली. फार मोठे मोठे डॉक्टर, सायंटिस्ट, रिसर्चर हे सगळेजण तिथे आले होते. त्यांनी वेगवेगळी प्रेझेंटेशन्स दिली. मृत्यू पूर्णपणे दूर करणं तर अजून कोणाला शक्य नाही, पण मृत्यू शक्य तेवढा लांबवता यावा, शक्य तेवढा आपल्याला प्रदीर्घ जीवन जगता यावं म्हणून तिथे वेगवेगळे प्रॉडक्ट्स ठेवलेले होते. गमतीशीर प्रॉडक्टची नावं ऐकायला मिळाली की AI पॉवर्ड एक्सरसाइज बाईक, परंतु ती AIने पॉवर्ड आहे. किंवा स्मार्ट मॅट्रेस. त्या स्मार्ट मॅट्रेसवरती झोपल्यावरती आपण किती गाढ झोपलो वगैरे त्याचं स्टॅटिस्टिक्स दाखवलं जातं. असे अत्यंत महागडी प्रॉडक्ट्स तिथे ठेवलेली होती.
वेगवेगळे न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स तिथे ठेवलेले होते. खूप मोठी प्रेझेंटेशन्स झाली. हीच कॉन्फरन्स 15 दिवसांनी नंतर परत सिंगापूरमध्ये रिपीट झाली. सिंगापूरमध्ये देखील असेच अनेक लिडिंग वेगवेगळ्या क्षेत्रातले बुद्धिमान लोक तिथे आले होते. आणि सगळ्यांचं उद्दिष्ट काय, तर डोंट डाय, मृत्यू नको. एका व्यक्तीने, ज्यांनी या कॉन्फरन्सचं रिपोर्टिंग केलं होतं, वर्तमानपत्रामध्ये आर्टिकल लिहिलं होतं, त्यांनी एक फार सुंदर प्रश्न उपस्थित केला की या कॉन्फरन्समध्ये मृत्यू येऊ नये किंवा मृत्यू लांबावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, प्रेझेंटेशन्स दिले गेले, परंतु एक फार मोठा मूलभूत प्रश्न आहे जो कोणीच विचारला नाही. आणि तो मूलभूत प्रश्न असा आहे की व्हाय डज एनीवन वॉन्ट टू लिव्ह लॉंगर दॅन नेसेसरी. आवश्यकतेपेक्षा जास्त जीवन जगावंसं मुळात का वाटतं, या प्रश्नाचा तिथे कोणी उहापोह केलाच नाही. आणि आवश्यकतेपेक्षा जास्त जगावं वाटणं हे त्या जंघन्य मानहाचं एक लक्षण आहे की जेवढं काही डेस्टाईन लाईफ आहे या देहामध्ये ते सोडून खूप वर्ष जगावं, हे जे वाटणं आहे हेच मुळात अज्ञानाचं लक्षण आहे. आणि त्याच्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो, त्याच्यासाठी जेव्हा आपण हजारो प्रकारचे काय मल्टीव्हायटॅमिन्स खा, डाएटिंग करा, अमुक तमुक प्रकार करतो, ते सगळं श्रुतीच्या दृष्टीने धक्के खाण्यासारखं आहे. जंघन्य मानहा असे हे लोक कधी देहाच्या माध्यमातून, कधी परिवाराकडून, कधी समाजाकडून सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, ऑफिस, प्रमोशन, स्टॉकचं पोर्टफोलिओ एवढ्या सगळ्या माध्यमातून सुखी होण्याचा प्रयत्न करतात. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना धक्के खावे लागतात, कारण की कायम टिकणारं सुख इथे कुठेही उपलब्ध नाही. मग धक्के खात खात त्याचा पुढे परिणाम काय होतो, तर परियंती म्हणजे ते फिरत बसतात. परियंती म्हणजे फिरत बसतात, चारही दिशांना भटकते रहते हे. एका जन्मातून दुसरा जन्म, एका मृत्यूपासून दुसरा मृत्यू, असं जे की वेगवेगळ्या एक जन्म दुसरा जन्म असं परिभ्रमण करत बसतात. आणि अशा प्रकारे जीवन जगणं हे आदर्श मानवी जीवन नाही. खरं बघितलं तर अशा प्रकारच्या जीवनाला आज आपल्या समाजामध्ये फार मोठी प्रतिष्ठा आहे की अहो किती छान, त्यांचं एकदम आदर्श जीवन आहे, एवढं छान घर आहे, एवढं छान बघायला फोटोमध्ये इतका सुंदर आदर्श परिवार असतो, सगळे स्माइलिंग आहेत, सगळे दिसायला सुंदर आहेत, सगळ्यांची तब्येत छान आहे, प्रोफेशनल करिअर पण सगळ्यांचं छान आहे. असं सगळं जरी छान छान असलं तरी मनातल्या मनात हे सगळे लोक धक्के खातात. आणि धक्के खात असल्यामुळे परियंती वारंवार भटकत बसतात. आणि शेवटी उदाहरण, दृष्टांत काय दिलेला आहे श्रुतीने, की अंधे नैव नियमाना यथांधाहा. यांची गती कशी होते, एका आंधळ्या व्यक्तीने जर दुसऱ्या आंधळ्या व्यक्तीला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघांचीही जी गती होईल ती या लौकिक जीवनामध्ये अविद्येमध्ये ग्रस्त असलेल्या लोकांची गती होते. जंगलामध्ये एखादा आंधळा व्यक्ती वाट हरवला, त्यांनी मदत मागितली, ती कोणाची मागितली, दुसऱ्या आंधळ्याची. दोघांचे मिळून काय हाल होतील, तेच हाल आपल्या सगळ्यांचे सध्या चालू आहेत. का बरं चालू आहेत, कारण की या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आपण कोणाच्या संगतीने राहतो याला फार मोठं महत्त्व आहे. ज्या प्रकारच्या व्यक्तीच्या संघामध्ये आपण राहतो, सहवासामध्ये राहतो, त्या व्यक्तीच्या विचारांचा फार मोठा प्रभाव आपल्या विचारांवर पडतो आणि आपली विचारसरणी देखील त्याच्यानुसार बदलत जाते. त्यामुळे आपले दैनंदिन जीवनात मित्रमैत्रिणी कोण आहेत, शेजारी, अशा वेगवेगळ्या लोकांचा विचार करावा. आणि सगळ्यात जास्त आपण कोणाच्या इन्फ्लुएन्स खाली राहतो त्याचं थोडंसं प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं. एक आमचे सद्गुरू आहेत परमपूज्य डॉक्टर काका, त्यांनी एक फार सुंदर वाक्य सांगितलं या संदर्भात, की प्रामाणिक साधकांनी या आध्यात्मिक आपल्या प्रगतीच्या दृष्टीने या मार्गामध्ये प्रवास करताना सुसंगती विचारपूर्वक जोपासावी, कुसंगती विचारपूर्वक टाळावी आणि विसंगती शांतपणे सहन करावी. सुसंगती म्हणजे ते लोक जे आपल्याला या आध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्यासाठी मदत करतात. कुसंगती म्हणजे ते लोक जे आपल्याला या मार्गावर प्रगती करण्यापासून खाली खिचतात. आणि विसंगती म्हणजे ते लोक, मुख्यतः जे आपले नातेवाईक ज्यांच्याबरोबर आपण घरामध्ये राहतो, सगळेच काही परमार्थाला अनुकूल असतात असं नाही, परंतु कुसंगती म्हणजे घराच्या बाहेरच्या लोकांना आपण सोडून देऊ शकतो, त्यांच्याबरोबर आपला सहवास कमी करू शकतो,
परंतु घरातल्या लोकांना आपण सोडून देऊ शकत नाही. जरी ते आपल्या अध्यात्माला अनुकूल नसले तरी त्यांच्याबरोबर जुळवून घेऊन राहणं याला म्हणतात विसंगती शांतपणे सहन करणं. म्हणून आमचे सद्गुरू सांगतात की कुसंगती विचारपूर्वक टाळावे, सुसंगती विचारपूर्वक जोपासावी आणि विसंगती शांतपणे सहन करावी. हे का सांगितलेलं आहे? कारण की मुळात आपण सगळे प्रपंचामध्ये आसक्त आहोत. आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे, खूप आपल्या सगळ्या या अटॅचमेंट्स आहेत. मग आपले मित्रमैत्रिणीसुद्धा तसेच असतील, आपले शेजारीसुद्धा तसेच असतील. हल्ली विकेंडला गेट टुगेदर होतात शहरांमध्ये, लोक एकमेकांच्याकडे जातात. चर्चा काय असते की अहो मी ती ही वेबसिरीज बघते, माझा 2रा सीझन चालू आहे, तुमचा कुठला एपिसोड चालू आहे, किंवा हो आता आम्ही सुट्टीला जाणार आहोत, आम्ही काश्मीरला जाणार, आम्ही मनालीला जाणार वगैरे, तुम्ही कुठे जाणार आहात सुट्ट्यांमध्ये, आम्ही या हॉटेलमध्ये राहणार, तुम्ही कुठल्या रिसॉर्टमध्ये राहणार. किंवा मग फोनवरती अच्छा आम्ही हे नवीन ॲप डाउनलोड केलं, तुम्ही हे केलं का, हे ट्राय करून बघा. नाहीतर मग स्टॉक मार्केट, तुम्ही आजचा इंडेक्स बघितला का, तुमचे म्युच्युअल फंड्स कुठे, माझे कुठे, मी नवीन इथे इन्व्हेस्टमेंट केली. सगळी जी काय चर्चा आहे ती केवळ आपला प्रपंच, केवळ आपला व्यवसाय, तुमची मुलं, माझी मुलं, तुमचं घर, माझं घर, तुमचा व्यवसाय, माझा व्यवसाय, परिवार, परिवारातले लोक, त्यांची भांडणं, ऑफिसमधल्या कटकटी, एवढेच आपले चर्चेचे विषय असतात. मग दर विकेंडला मुळात आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडलेलो आहोत आणि दुसऱ्या अशाच अडकून पडलेल्या लोकांच्या संगतीमध्ये आपण 24 तास राहत असू तर या सगळ्या मोहमायाच्या जंजाळातून आपली सुटका कधी होणार, कशी होणार? आणि या सगळ्या जंजाळातून बाहेर आपल्याला काढणारं कोणीतरी असावं लागतं. संत कबीरांचा एक सुंदर दोहा आहे की बंधे को बंधा मिले छूटे कौन उपाय, बंधे को बंधा मिले छूटे कौन उपाय, कर संगती निर्बंध की पलमे लेय छुडाय. आपल्याला आपल्या बंधनातून, या सगळ्या मोहमायाच्या पाशातून मुक्ती हवी असेल तर जो या मोहमायेच्या पाशामध्ये अडकलेला नाही त्याच्या संगतीमध्ये राहावं, नाहीतर आपण या जाळ्यामध्ये अधिकाधिक ओढलं जाण्याची शक्यता आहे. हा एक भाग आहे. आज आपलं विवेचन जर असं लेट सुरू झालं होतं, त्यामुळे 5 मिनिट अजून घेऊ आणि मग आजचं विवेचन थांबवू. संगतीच्या बाबतीत थोडेसे जे काही 1-2 महत्त्वाचे मुद्दे आहेत ते समजावून घ्यायचा प्रयत्न करू. एक आहे लोकांची संगत. लोकांच्या संगतीने आपल्या विचारांवर प्रभाव पडतो, हे नक्कीच बरोबर आहे. पण केवळ लोकांची संगत नाही तर व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती, ज्या निर्जीव वस्तू आहेत त्यांचा देखील आपल्यावरती फार मोठा परिणाम होतो, प्रभाव होतो. परमार्थाला, अध्यात्माला प्रतिकूल अशा निषिद्ध वस्तू, गोष्टी जर वारंवार आपल्या डोळ्याच्या समोर असतील, आपल्या सहवासात असतील तर आपण नकळत त्यांच्याकडे खेचले जातो. एक रामायणामध्ये फार सुंदर कथा आली होती. थोडक्यात ती कथा बघू आणि आपलं हे चिंतन थांबवू. रामायणामध्ये अशी कथा आहे की राम, सीता, लक्ष्मण वनवासामध्ये जातात. वनवासामध्ये जाताना कैकेयीने अट घातली असते त्याप्रमाणे आपले राजवस्त्र, राज अलंकार सगळे उतरवून ठेवतात. तपस्व्याचा वेश, तपस्व्याची केशभूषा करून सगळेजण वनामध्ये जातात. फिरत आहेत, त्यांची कुटी बांधून झाली, सगळे व्यवस्थित सेटल झालेले आहेत. फिरता फिरता सीतेनी भगवान प्रभू श्रीरामांना अनेक वेळेस विचारलं की प्रभू, तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथे महालामध्ये सोडून आले, पण हे धनुष्यबाण का बरं तुमच्याबरोबर आहे? प्रभूंनी तिला समजावून सांगण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न केला. सीतेला ते काही पटलं नाही. सीतामाता उलट भगवंतांना समजावून सांगते की तुम्ही जर हे धनुष्यबाण तुमच्याबरोबर ठेवलं तर तुमची तपस्वी वृत्ती कमी होईल आणि हिंसाचाराकडे तुमची वृत्ती अजून प्रबळ होईल. सीतामातेने त्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांना एक गोष्ट सांगितली. एक ऋषी असतात, त्या ऋषींनी अहिंसेचं व्रत पालन करायचं असा एक निश्चय केला. खूप काटेकोरपणे त्या व्रताचं त्यांनी अनेक वर्ष पालन केलं. अहिंसा म्हणजे मी कुठल्याही शस्त्राला कधीही हात लावणार नाही, आणि खरंच त्यांनी शस्त्राला हात लावला नाही. वनामध्ये राहायचे, आपलं आपलं ध्यानधारणा करायचे. हळूहळू त्यांचं तप इतकं कठोर आणि इतकं पुढे गेलं, इतकी प्रगती झाली की इंद्राला भीती वाटू लागली की या ऋषींची ही तपश्चर्या जर खरंच एवढी पुढे गेली, प्रगत झाली तर माझं इंद्रपद धोक्यामध्ये येईल.
इंद्र ठरवतो की या ऋषींचा तपोभंग करायचा. एका सैनिकाचा वेश घेतो, हातात तलवार घेतो आणि ऋषींच्या समोर जाऊन एक दिवस सकाळी उभा राहतो. ऋषी म्हणतात, काय झालं? सैनिक म्हणतो, महाराज, माझ्याकडे ही तलवार आहे. ही दिव्य तलवार आहे, अतिशय मूल्यवान तलवार आहे. मला नदीवर आंघोळीला जायचंय. मी फक्त इथे समोर तुमच्या ठेवतो. तुम्ही हिच्याकडे लक्ष ठेवा. मी आंघोळीहून हा जातो, लगेच परत येतो आणि तलवार परत घेतो. ऋषी म्हणतो, अरे नाही नाही, माझं अहिंसेचं व्रत आहे. मी काही या शस्त्राला हात सुद्धा लावू शकत नाही. तो म्हणतो, महाराज, तुम्हाला स्पर्श करायची गरजच नाही. फक्त मी समोर ठेवतो. तुम्ही फक्त लक्ष ठेवा. नदीवरती मी जर ठेवली तर कुणीतरी चोरी करून घेऊन जाईल. चोर येऊ नये म्हणून तुम्ही फक्त थोडा वेळ हिच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे, ऋषी म्हणतात, मान्य करतात. इंद्र तिथून निघून जातो आणि अर्थात तो काही परत येत नाही. 1 घंटा, 2 घंटा, 3 घंटे होतात. ऋषी वाट बघतायत. दुपार झाली, जेवायची वेळ झाली. तिथून उठायचं, कुटीमध्ये परत जायचं, भोजन करायचं. बरं, एवढी मोठी मूल्यवान तलवार, हिला सोडून कसं जायचं? मग ऋषी आजूबाजूला बघतात. त्यांना एक कल्पना सुचते. त्यांच्याकडे एक वल्कल असतं, छोटासा तुकडा वल्कलाचा. त्या तुकड्याने तो तुकडा हातामध्ये घेतात आणि त्याच्या आधाराने ते त्या तलवारीला उचलतात. इतके वर्ष कधी यांनी शस्त्राला स्पर्श केला नाही, शस्त्राकडे बघितलं नाही, परंतु आज त्या वस्त्राच्या आधाराने का होईना पण त्यांनी तलवारीला उचललं. परत गेले आणि मग तो सैनिक आला नाही. सैनिकाची वाट बघत बघत त्यांनी ती तलवार आपल्याजवळ बाळगायला सुरुवात केली. मग 1 दिवस झाला, 2 दिवस झाले. हळूहळू त्यांना त्या शस्त्राबद्दल जी प्रतिकूल भावना मनामध्ये होती, एक प्रकारची घृणा होती, ती त्यांची कमी झाली. आता त्यांना ते खेळणं वाटायला लागलं. मग ते खेळण्यासारखं त्या तलवारीशी खेळायला लागले. कधी डावीकडे, कधी उजवीकडे, कधी गोल फिरव, कधी वेगवेगळ्या प्रकारे तिला चालवून बघ. एक दिवस चालता चालता त्यांना एक वृक्ष दिसला. त्या वृक्षाची मोठी फांदी त्यांच्यासमोर आली होती. त्यांनी गंमत म्हणून ती तलवार चालवली. वृक्षाची फांदी गळून पडली. ऋषींना खूप आश्चर्य वाटलं की अरे, कसं 1 मिनिटामध्ये ही फांदी गळून पडली, एवढी मोठी फांदी. मग थोडे दिवस गेले. त्यांच्यासमोर खेळता खेळता एक छोटासा छान ससा आला. गंमत, क्युरिओसिटी म्हणून त्यांनी तलवार त्या सशावरती सुद्धा चालवून बघितली आणि त्या सशाचा तिथेच मृत्यू झाला. इतके वर्ष पाळलेलं अहिंसेचं व्रत त्या एका तलवारीच्या नादाने मोडलं आणि इंद्राचा पर्पज सॉल्व्ह झाला. पुढे रामसीतेचा तो डायलॉग आहे. सीता त्यांना समजावून सांगते, राम तिला समजावून सांगतात वगैरे. ती कथा रामायणातली पुढे जाते. पण मुख्य महत्त्वाचा मुद्दा काय आहे की इतकी वर्ष ज्या गोष्टीपासून स्वतःला जपून ठेवलं, 1 मिनिट फक्त तिला एक्सपोज झाले, 1 मिनिट फक्त ती जवळ घेतली आणि ते जे आकर्षण आहे, ते जे मोह आहे, तो जो मोह आहे तो आपल्याला पतनाच्या दिशेने घेऊन जातो. म्हणून आपण या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात प्रामाणिक साधकांनी अगदी मनःपूर्वक लक्षात ठेवाव्यात की जिथे जिथे आपल्या आध्यात्मिक प्रगतीला प्रतिकूल विषय असतील, उदाहरणार्थ टीव्हीवरच्या सिरियल्स, उदाहरणार्थ फोनवरती यूट्यूबवरच्या आपल्या 1760 अनावश्यक गोष्टी, त्या ब्राउझिंग करता करता तासनतास कसे निघून जातात कळत नाही. जसं एखादा मनुष्य ही कुसंगती आहे, तसे हे निषिद्ध भोग, निषिद्ध आपल्या आजूबाजूला जे काही वेगवेगळ्या वस्तू आहेत, जी काही आकर्षणं आहेत, जे काही टेम्पटेशन्स आहेत, त्या सगळ्या आपल्या आध्यात्मिक साधनेच्या दृष्टीने कुसंगतीच आहेत. या सगळ्याच्या सगळ्या बंद करणं शक्य नाही, सगळ्याच्या सगळ्या पूर्णपणे सोडून देणं शक्य नाही. पण प्रामाणिक साधकांनी विचारपूर्वक यांचा संग कमी करावा, यांच्यामधली आपली इन्व्हॉल्वमेंट कमी करावी. नाहीतर मग अंधेनैव नियमाना यथांधः, आंधळी व्यक्ती जशी दुसऱ्या आंधळ्या व्यक्तीला फरफटत ओढत आपल्याबरोबर घेऊन जाते, तसे हे वेगवेगळी प्रलोभनं, वेगवेगळ्या वस्तू, टीव्ही, फोन इत्यादी सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्याबरोबर फरफटत घेऊन जातात आणि मग जंघन्यमानः, धक्के खात आपल्याला आपल्या आयुष्याचे सगळे दिवस घालवावे लागतात. हे अजिबात श्रुतीच्या दृष्टीने आदर्श आयुष्य नाही. त्यामुळे अविद्येने ग्रस्त असलेल्या लोकांची स्थिती कशी होते हे 8व्या मंत्रात श्रुतीने सांगितलं. या एका मंत्राचा आपण विस्ताराने विचार केला ओव्हरऑल कॉन्टेक्स्ट समजावून घेण्यासाठी. आणि पुढचे जे 9, 10, 11 मंत्र आहेत त्याच्यामध्ये हाच विषय वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या संदर्भाने सांगितला आहे. अविद्याग्रस्त लोकांचे वेगवेगळे फ्लेवर्स तिथे सांगितलेले आहेत.
त्या मंत्रांचा आपण पुढच्या सत्रामध्ये अभ्यास करूया. आजचं आपलं हे जे चिंतन आहे हे इथेच थांबवू. हरिओम. तत्सत.